नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वातंत्र्य दिवसाच्या 78व्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी अंकित ऑर्गॅनिक्समधून आपले सहर्ष स्वागत करतो. शेवग्यामधील लगभग 1 वर्षानंतरचा हा आमचा व्हिडिओ. वास्तविक पाहता शेवग्यामध्ये असं विशेष असं काही राहत नाही नेहमी व्हिडिओ टाकण्यासारखं, म्हणून आपण व्हिडिओ टाकले नव्हते. आपण मागच्या 10 जुलैला याची छाटणी घेतली होती, पंचछाटणी करून टाकली. आज 15 ऑगस्ट 2024ला प्लॉट अशा अवस्थेत आहे. छाटणी करताना असं काही विशेष काही राहत नाही, फक्त तिरपाकट घेणे, बुरशीनाशक मारणे एवढीच काळजी घ्यावी लागते. हे असे तिरपेकट घेणे जेणेकरून इथे पाणी साचू नये. बुरशीनाशकचा कट झाल्यानंतर लगेच स्प्रे करून घेणे. आणि याच्यात जे पडलेलं मटेरियल होतं झाडांचं छाटल्याच्या नंतर ते आपण तसंच ठेवलं होतं 1 महिन्यापर्यंत. आता 2 दिवसापूर्वी याच्यातलं सगळं उचललं. जसं शेवग्याचे पानं मनुष्याच्या शरीरास आरोग्यदायी आहे, तसं त्याचा पालासुद्धा जमिनीच्या आरोग्य सुधारण्याचं काम करतेच. त्यामुळे आपण पूर्ण पावसाळ्यात 1 महिना मागचा पानं अशाच इथं पडून राहू दिल्या. फांद्या पूर्ण पाला गळाल्याच्या नंतरच आपण नंतर उचलून बाहेर टाकलेलं आहे. कारण ती आमच्याकडे सुविधा नाही. ट्रॅक्टरनं बारीक करून देणारे लोक नाहीत आमच्याकडे, आणि आमच्याकडे घरचं ट्रॅक्टर नाही. आज रोजी प्लॉट अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. छाटणी इकडून चालू केली होती, त्यामुळे इकडून लवकर फुटवा निघणं चालू झाला. आणि इकडे 6व्या-7व्या दिवसावर आलेलो होतो आपण, त्यामुळे इकडून थोडे फुटवे आता निघणं कमी आहेत किंवा निघत आहेत आत्ता. अशा प्रकारे दोन झाडातील अंतर 10 फूट, ओळीतील अंतर, झाडातील अंतर 5+1 म्हणजे अशा पद्धतीचं होतं. हे 2 झाडे इथे 5 फूट मधात अंतर, परत 2 झाडे, परत 5 फूट अंतर, असे 2 झाडे आपण लावले होते अशा पद्धतीनं. आणि मधलं अंतर 10 फुटाचं आहे. अशा पद्धतीचा आपण प्लॉट डेव्हलप केला होता मागील 3 वर्षापासून. शेवगा शेती करतोय. आणि यावर्षी नवीन प्रयोग म्हणून आपण या कपासीमध्ये शेवगा लावलेला आहे. अशा पद्धतीने आंतरपीक म्हणून का होईना तूर न टाकता आपण शेवग्याची लागवड केलेली आहे. इकडं थोडं हे विहीर भरल्याच्या नंतर पाझराचं पाणी चालू होतं, त्यामुळे इकडे थोडीशी वाढ कमी झालेली आहे. आणि थोडंसं हे माथ्याचं रान असल्यामुळे इकडे थोडं जोमदार पद्धतीनं वाढ झालेली आहे या तासाला. इकडे इथून अशा पद्धतीचा कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा. आणि समोर दिसते ते हे पूर्ण आपण शेवग्याचे फांद्या बाहेर उचलून धुऱ्यावर तिकडे टाकलेले आहेत.
या पद्धतीनं आपल्याजवळ जुना प्लॉटमध्ये 704 बसले होते झाडं. 8 तास आहेत आपल्याकडे त्याची. 8 तासामध्ये 704 झाडं बसलेत. आणि या कपाशीमध्ये नवीन 15 तास बसलेले आहेत. लगभग 2000च्या आसपास आपल्याजवळ झाडे आता शेवग्याची आहेत, जुना प्लॉट आणि नवीन प्लॉट मिळून. आणि हे आपण ठेवलेले काही 5-6 झाडं चांगले शेंगाची झाडं होते, भरपूर शेंगा निघायचे याच्यात. याच्या आपण घरच्या याच्यामध्येच लावण्यासाठी कलम तयार करायचं ठरवलेलं आहे. कलमाचा रिझल्ट कसा येतो, गुट्टी कलम, हे पाहायचं आहे. म्हणून हे झाडं आणि फांद्या ठेवलेले आहेत. या फांद्यापासून आपण रोपं तयार करणार आहोत आणि याचाही व्हिडिओ समोर येईलच. अशा पद्धतीचा आपला शेवगा प्लॉट. इतर पिकापेक्षा कधीही परवडणारं पीक म्हणजे शेवगा आहेच. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, कमेंट ज़रूर करणे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.